आणि आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। राज्यात पावसामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू तर मुंबईत एका व्यक्तीचा अंगावर भिंत पडून मृत्यू। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पावसाचा आढावा। जीवितहानी झाली तिथे जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे आदेश। मिठी नदीची पाणी पातळी कमी होते। एनडीआरएफ एसडीआरएफला अलर्ट मोडवर। फडणवीसांची माहिती। एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा। कमी वेळात मुंबईत जास्त पाऊस पडला, लोकांना दिलासा देऊन मदत करणं गरजेचं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी। मिठी नदीच्या पाण्यात एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा। मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस। रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 नद्यांनी ओलांडली इशारा पातळी। खेडच्या जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी। चिपळूण मध्यवर्ती बस डेपोतील साचलेलं पाणी वाढायला सुरुवात। बस स्थानकातील सर्व बसेस सुरक्षित स्थळी हलवल्या। डेपोत पाणी साचल्याने अनेक बस फेऱ्या रद्द। कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी पाळण्यामध्ये बाळाला ठेवून प्रवास करत नवस फेडला। स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा पाण्यातून केला प्रवास। आंबी समाजाच्या मदतीने वाहत्या पाण्यात बाळाला घेऊन नवस फेडला। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर। परशुराम घाटातून वाशिष्ठीच्या पुराचं रौद्ररूप कॅमेऱ्यात कैद। नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ। कोल्हापुरातही मुसळधार पाऊस। पंचगंगा नदीला पूर। जलसंपदा विभागाकडून पुराचं स्पीड बोटीच्या सहाय्याने सर्व्हे सुरू। गडचिरोलीतील भामरागडच्या मुख्य पुलावर पुराचं पाणी। मुख्य पुलावर 3 ते 4 फूट पुराचं पाणी। जिल्ह्यातील इंद्रावती आणि पर्लकोटा नद्यांना पूर। भामरागडमधील 40 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। डोंबिवली एमआयडीसीत साचलं गुडघाभर पाणी। एमआयडीसीतील अनेक कंपन्या पाण्याखाली। ट्रान्सफॉर्मर पाण्यात गेल्याने वीज पुरवठाही झाला खंडित। नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी रस्त्यावर पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। पाण्यामुळे सर्वसामान्यांचे हाल। वसईच्या भोईदापाडा परिसरात कमरेच्या वर पाणी। अग्निशमन दलाच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न सुरू। कुर्ल्यात शिडी टाकून ट्रेनमधून लोकांना उतरवलं। एमएसएफच्या जवानांनी लोकांना लोकलमधून सुरक्षितरित्या बाहेर काढलं। वसईच्या आशानगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये पावसाचं पाणी शिरलं। 100 रहिवाशांचे प्रशासनाकडून स्थलांतर। अंगणवाडी आणि जॉन स्कूलमध्ये रहिवाशांना हलवलं। मिठागर वसाहतीत अडकलेल्या प्रवाशांसाठी बोटीची व्यवस्था। कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्येही एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू। पावसाच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढायला सुरुवात। नालासोपाऱ्यातील संतोष भुवन परिसरात शिरलं पाणी। अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत। पवईच्या फिल्टरपाडा परिसरात 1 जण वाहून गेला। दरम्यान काही अंतरावर तरुणाला पाण्यातून वाचवताना यश। पवईतील विहार तलाव भरून वाहू लागला। तलाव पूर्ण भरल्यामुळे जोरदार पाण्याचा प्रवाह। बदलापूरमधील शनीनगर भागात मुसळधार पाऊस झालाय। शनीनगर भागातील नाल्यावरील छोटा पूल वाहून गेला। नवी मुंबईतील रवाळे स्टेशनमधील सबवेमध्ये पाणी साचलं। साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना काढावी लागते वाट। अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं। गाभाऱ्यात 4 ते 5 फुटापर्यंत पाणी। लोणावळ्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरच्या सालतर गावात हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग। मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरचं आपत्कालीन परिस्थितीत लँडिंग करण्यात आलंय।
कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटापर्यंत उघडले। कोयना धरणातून 53,321 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलढाण्यातील जांबुवती नदीला पहिल्यांदाच पूर। नदीकाठावरील सोयाबीन, तूर, उडीदसह इतर पिकांचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। भुसावळमधील हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले। 16 दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 8 दरवाजे 1 मीटरने उघडले। हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 1,25,000 क्युसेकने विसर्ग। बुलढाण्यात मुसळधार पाऊस। जांबुवती नदीला पूर। बुलढाणा जिल्ह्यातील सोमठाणा ते चिखली रस्ता वाहून गेला। पुराचं पाणी रस्त्यावर आल्याने सिंधुदुर्गात कणकवली आजरा राज्यमार्ग बंद। जनजीवन विस्कळीत, वाहतूक बंद। कणकवली आजरा राज्यमार्गावर पुराचं पाणी। कणकवली आजरा मार्गावर पुराच्या पाण्यात कार अडकली। स्थानिकांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्यात यश। नागोठणीमधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। कालपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू। गडचिरोलीत मुसळधार पाऊस। भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। भामरागडच्या मुख्य पुलावरून 3 ते 4 फूट पुराचं पाणी। इंद्रावती आणि पर्लाकोटा या 2 नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणीतल्या सातकुंड धबधब्याचं रौद्ररूप। वाघूर नदीला पूर आल्यामुळे सातकुंड धबधब्याला रौद्ररूप प्राप्त। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। नदीची पाणी पातळी 35 फुटांवर तर जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली। खानदेश विदर्भाला जोडणाऱ्या एकमेव रस्त्याची ही दुरवस्था। कुऱ्हा मलकापूर मार्ग काटेरी झुडपांच्या विळख्यात। सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी। नांदेडच्या हदगावमध्ये इर्रापूर गावाला पुराचा वेढा। शाळा मंदिरात शिरलं पाणी। गावातील कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। पैनगंगेच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चिपळूणमधील चिंचनाक्याच्या सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत। बाजारपेठेतील जाणारे रस्तेही बंद। एसटी बस डेपो, जुना स्टँड, वडनाका या भागात जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी। चिपळूण तालुक्यातील सवत्सडा धबधब्याला प्रचंड पाणी। मुसळधार पावसामुळे सवत्सडा धबधब्याचं रौद्र रूप कॅमेऱ्यात कैद। मुंबई अहमदाबाद महामार्ग जलमय। महामार्गावरील सासूपाडा, मालजीपाडा, चिंचोटी परिसरात महामार्गावर पाणी साचल्याने महामार्ग ठप्प। नाशिकच्या येवल्यात पावसामुळे एक झाड कोसळलं। हॉटेल शेजारी झाड कोसळल्याची घटना। कुणालाही दुखापत नाही, मात्र हॉटेल जवळचं गॅरेज आणि दुचाकींचं नुकसान। मीरा भाईंदर पूर्वेतील काशीनगर भागातील परिसर जलमय। काही रहिवाशी सोसायट्यांमध्ये तर दुकानांमध्येही पाणी शिरलं। दुकानदारांचं झालंय मोठं नुकसान। ठाण्यातील माजिवडा भागात मुसळधार पाऊस। गणपती कारखान्यात पाणी शिरल्यानं गणपती मूर्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। गणपतीच्या मूर्ती पाण्यात बुडाल्या। गणपतीच्या पीओपी मूर्तींना परवानगी दिल्याने पारंपरिक मातीच्या मूर्ती बनवणारे मूर्तिकार नाराज। पीओपीच्या मूर्ती बाजारात आल्याने मातीच्या मूर्ती बनवणाऱ्यांच्या ऑर्डर होत आहेत रद्द। भिवंडीच्या पूर्णा गावातील केमिकल कंपनीला भीषण आग। आगीत 7 ते 8 गोदामं जळून खाक। गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा। नागपूरमध्ये मौजमजा काढण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या विड्या। नागपूरच्या पाचपावली पोलिसांची कारवाई। विशाल गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव।